तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे तुका मने हित होय तो या पार करा काय पार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा विठ्ठल 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 नमिला गणपती माऊली सारजाता गुरुया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला द्यावी मते नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन आवाज मोकळा कर ना आवाज मोकळा कर दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटे जळाले कारुण्य सिंधू बहुदुःखारे तुझवीन शंभो आमा कोण तारे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक कहे पायावरी वार करी संताचा या वार करी संताचा या वार करी संतांच्या वार करे संतांच्या या वार करी संतांच्या वार करे संतांच्या हा मस्तक आहे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक आहे पायावरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपोलाले चित्त शुद्ध करा देऊ निवासी संत शिरोमणी तुकोबराय यांचा 4 चरणाचा मानव देहाला उपदेश करणारा असा साधा आणि सोपा अभंग आज ह्या ठिकाणी आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा तुकाराम महाराज म्हणतात अरे जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य देहाला तुकाराम महाराज उपदेश करतात की बाबा जन्माला आला तुम्ही पण हा देह म्हणले पूर्वीचं काहीतरी पुण्य असल्याशिवाय हा प्राप्त होत नाही म्हणले पूर्व पुण्य करून जन्मा येतो प्राणी ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस हा मानव देह प्राप्त होतो म्हणले हा देह प्राप्त झाला तर म्हणले त्याच्यावरती म्हणले ते सांगतात की बाबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश करू नका सकळांच्या पाया माझे दंडवत तुकाराम महाराज दंडवत घालतात लोकांना अरे मिळालेला देह हा परत मिळणार नाही म्हणले हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे म्हणजे हित करा कशाचं हित करा तर म्हणले त्याच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन करा तर म्हणले तुम्हाला दुसऱ्या योनीमध्ये ज्यावेळेस ह्या जन्माला जायचे त्यावेळेस त्याला चांगली स्थान प्राप्त होईल म्हणले या ठिकाणी तरच आपल्याला ह्या जन्माचं सार्थक होईल बघा अभंगाचा असा साधा सोपा अर्थ आहे या ठिकाणी आज थोडीसा परिहार देणं भक्ताचं कर्तव्य आज ह्या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी शंकर प्रभाकर रासकर यांना जाऊन 1 वर्ष झालं त्यांच्या जाण्याने बघा 1 वर्ष झालं वर्षभर त्या कुटुंबाला दुःख आहे त्या कुटुंबामध्ये त्यांची आई असेल बहिणी असतील भाऊ असेल त्यांचे चुलते असतील सर्व ह्या ठिकाणी हा रासकर परिवार ह्या बघा मनुष्य एकदा निघून गेल्यानंतर कुठेही पाहिलं आपल्याला तो परत मिळत नाही येत नाही या ठिकाणी त्यांची आई आहे वत्सला प्रभाकर रासकर पत्नी सुनीता शंकर रासकर मुली आहेत पूजा शंकर रासकर आरती शंकर रासकर काव्या शंकर रासकर आणि ईशा शंकर रासकर या ठिकाणी त्यांची बहीण रंजना कैलास ननवरे सुनीता अशोक नवले आणि राणी संपत शिंदे असा हा परिवार असताना 1 वर्ष झालं बघा अचानक वाऱ्यासारखी बातमी आली आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करत असताना शंकर या ठिकाणी एक आपला व्यापारी धंदा करायचा तरकारीचा आणि हा धंदा करत असताना पुण्याला गाडी भरायला गेल्याच्या नंतर अचानक त्या ठिकाणी बघा भगवंताचं बोलवून आलं आणि त्यांना जावं लागलं पण त्यांच्या जाण्यानं पाठीमागच्या कुटुंबाला किती मोठा शॉक बसला अचानक वाऱ्यासारखी बातमी पसरली की अमुक अमुक इस्माला त्या ठिकाणी अटॅक आला आणि तो निघून गेला बघा सकाळी जाताना आपल्या पत्नीला विचारलं असेल आईला विचारलं असेल मुलांना विचारलं असेल त्यांना पाहिलं असेल घरून निघून गेल्याच्या नंतर परत पाठीमागं कोणी येईल का नाही ह्याची गॅरंटी नाही एकदा आपला प्रवास चालू झाला तर त्या ठिकाणी आपण कुठं थांबावं नाही मनुष्याने म्हणूनसाठीच ह्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाश आयुष्याचा की बाबा संसारामध्ये जीवन जगत असताना संसार 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 किती दिवस आपण संसार करत बसल्यानंतर आपल्याला सुख प्राप्त होणार आहे का दुःख बांधवडी सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही
नाही कोठे दुःख बांधवडी आया संसार दुःखाचा विचार नाही कोठे दुःखाचा विचार नाही कोठे हो दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार सुखाचा विचार नाही दुःख कोठे बांधवडी आया संसार दुःखाचा विचार नाही कोठे नाही कोठे दुःख बांधवडी आया हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ जन्माला आल्यापासून संसाराच्या पाठीमागे लागल्यानंतर आपल्याला संसार म्हणलं की त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती शोधण्यासाठी मनुष्य म्हणले गरीबापासून श्रीमंतापर्यंत सुखाची अपेक्षा करतो पण सुख कुठं मिळत नाही सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा शिन पावला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा हा माया वेष्टीला जीव माझा माया वेष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म केला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा चिन पावला माया वेष्टीला जीव माझा हा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येत नाही केला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला जीव माझा जीव माझा जीव माझा जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा सिन पावला माया वेष्टीला जीव माझा का आयुष्य आलं म्हणले आयुष्यामध्ये काय संसार करता करता आयुष्य संपलं म्हणले पण पुढे म्हणले भगवंताचं नामस्मरण तीर्थयात्रा कुठंच झाली नाही म्हणले संसार संसार म्हणले या ठिकाणी संसारामध्ये सुख कुठंच नाही म्हणले संसारामध्ये मुलाबाळांचं माध्यम केलं तरी सुख प्राप्त झालं नाही म्हणले मग म्हणले बंगला गाडी जमीन जुमला ह्याच्यामुळे तरी सुख प्राप्त होईल पण म्हणले हे सगळं दुःखाचं भंडार आहे या ठिकाणी सुख मिळत नाही बघा 1 वर्षापूर्वी शंकर ह्याच दारात त्याची अंत्ययात्रा निघाली 1 वर्षापूर्वी ह्या दारामधनं अंत्ययात्रा निघाली सर्वांना जाणीव आहे अरे सर्वजण त्या ठिकाणी ह्या ठिकाणी सर्वच नातेवाईक ह्या ठिकाणी जमा झाले मावशी आली असेल मामा आला असेल काका आला असेल सर्व ह्या ठिकाणी नातेवाईक ग्रामस्थ आले ह्या ठिकाणी त्यांची अंत्ययात्रा इथूनच निघाली 1 वर्ष झालं तो प्रसंग आठवा 1 वर्षापूर्वीचा आणि आज हे प्रथम पुण्यस्मरण का करायचं तर म्हणले आपण म्हणतो बाबा 1 वर्ष झालं मग ते गेले आपल्यात ते निघून नाही गेले आपल्यात ते निघून त्यांचा प्रवास चालू आहे आणि आज दुपारी 12 वाजता ते 12:30च्या दरम्यान त्यांचा गेलेला इथला जीव त्या जीवाला आता दुसऱ्या योनीमध्ये स्थान आज प्राप्त होणार आहे तोपर्यंत स्थान नाही तोपर्यंत प्रवास चालू असतो बघा ह्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी शंकर आपल्यात गेला आपण दशक्रिया केला 13वा केला त्या ठिकाणी म्हणले पिंड बळावरी दिला आपोलिया करी माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण केले कर्मांतर बोंब मारले हरिहरा तुका म्हणे माझे भार उतरले ओझे तुकाराम महाराज म्हणतात की अरे हा देह पाचाच आहे त्या उष्णाला म्हणले शेखी ज्याची त्याला देणे लागे शेखी ज्याची त्याला देणे लागे शेखी ज्याचा देणे लागे शेखी ज्याचा देणे लागे पाचाचा उसना शेखी ज्याची त्याला देणे लागे शेखी ज्याची त्याला देणे लागे हा शेखी लागे ज्याचा देणे लागे शेखी लागे ज्याचा देणे लागे
बघा हा देह उष्ण आणलाय त्याचा त्याला आपल्याला द्यायचा. आपला देह नाहीच या, हा देह आपला नाही, हा उष्ण आणलाय आपण तो त्याला परत द्यायचा आपल्याला. बघा म्हणले देह हे काळाचे धन कुबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे मनुष्याचे काय आहे, मनुष्याचे काय आहे काळाचे धन कुबीराचे ते मनुष्याचे काय आहे. अरे तुम्ही उठल्यापासून काय तुमच्या पाठीमागे लागलाय. जसं एखाद्या महिलेने बाबा पातीला दुधाचं तापवायला ठेवावं गॅसवरती, बाहेर जावा तेव्हा बाहेर जावा तेव्हा बोका बसलेला आहे त्या ठिकाणी. तो म्हणतो कधी गृहिणी बाहेर जाते आणि कधी मी त्या पातेल्यावरती ताव मारतोय. तसा म्हणले काळ तुमच्या पाठीमागे लागलेला आहे. कधी तुम्ही क्षणात बाजूला होता आणि तो ध्येय त्या ठिकाणी त्याच्यावरती यमाचे दंडक त्या ठिकाणी नेण्यासाठी हजर आहेत म्हणले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. बघा मनुष्याच्या जीवनावरती 16 संस्कार केले जातात. पहिला संस्कार आहे जन्माचा 16 म्हणले, पहिला जन्माचा संस्कार आहे. बडबड करू नका वाईस म्हणाव. आचार्य मंडळी सावकाचं बोला. इकडं थोडस बडबड करू नका. विठाला विठाला टाळी वाजवा. विठाला 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 बघा मनुष्य जीवनावरती हा देह आपला नाही, हा पाचाचा आणलाय म्हणले. म्हणले ह्या जमिनीतने हे पृथ्वी आहे, ह्या पृथ्वीपासून म्हणले आपण त्या ठिकाणी म्हणले बाबा ही माती आहे, हा मातीचा देह आहे म्हणले. त्या ठिकाणी म्हणले ह्या पृथ्वीतने पाणी आणले, ह्या पृथ्वीतने आपल्याला रक्त आणले म्हणले. म्हणले आकाश ते आकाशातनी आकाशाच्या पोकळीत असते हाडं आणले म्हणले. म्हणले हे हवा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी आणले म्हणले. म्हणले पृथ्वी तेज आकाश आणि वायू ह्या 5 तत्वाचं शरीर बनले म्हणले. या पृथ्वीची देवता भगवान शंकर आहे म्हणून या पृथ्वीत येणारं पाणी त्याच्यापासून आपलं रक्त तयार केलं म्हणले. आकाशापासून आपली पोकळी आणली त्याच्यापासून आपली हाडं तयार केली म्हणले. म्हणले जलापासून जल आणले म्हणले. म्हणले या ठिकाणी पृथ्वीची देवता भगवान शंकर आहे म्हणले, आकाशाची देवता भगवान विष्णू आहे, जलाची देवता गणपती आहे म्हणले, आणि अग्नीची देवता आदिमाई शक्ती आहे, आणि म्हणले जलाची देवता गणपती बाप्पा आहे म्हणले. बघा ज्याचं त्याला त्या ठिकाणी हे द्यावं लागतं. हे 5 तत्वाचं शरीर आहे. त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी हा देह ठेवल्याच्या नंतर म्हणले त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हा देह ठेवावा लागतो. त्या ठिकाणी म्हणले जीवाला जावं लागतं आणि शरीराला जाळावं लागतं म्हणले. तुटला आयुष्याचा दोरा हिरेवा बघा पसारा टाकून पळती रांडा पोरे अंत होती पाठ मोरे. अवघे सुखाचे संगती अवघे सुखाचे संगती कोणी कामान येते अंती टाकून पळती रांडा पोरे अंत होती पाठ मोरे. चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. 700 वर्ष झाले जाऊन संतांना, 700 सव्वा 700 वर्ष. त्यांनी त्यावेळेस काय घडणार आहे म्हणले कलियुगामध्ये, म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी लिहून ठेवले. काय घडेल म्हणले. म्हणले आपोली आहिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आ. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणले मुळाला येणारे मुलं पोटी येणारे जन्माला कुळाला येणारे उद्धार करणारे म्हणले ते जर चांगले असले तरच म्हणले कुळाचा उद्धार होतो, नाही तसा उद्धार होत नाही म्हणले. बाप पेतड असेल मुलगाही तसाच निघणार म्हणले. बाप परमार्थिक असेल मुलगा परमार्थिक निघणार म्हणले. म्हणले जसं बी तसं म्हणले फळ. शुद्ध बिचा पोटी शुद्ध बिचा शुद्ध बिचा पोटी शुद्ध बिचा पोटी रा शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी ओ शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी हो
वाणी मुखी अमृताची वाणी वाणी मुखी अमृताची 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 वाणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी हरी राम मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. बघा या ठिकाणी आपण म्हणतो बाबा मोहरा अंती फळं नाही काही घळून या जाती शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उमटी. बी चांगलं असेल तर फळं चांगलं येतात. बघा या ठिकाणी आज आपण हे प्रथम पुण्यस्मरण का साजरं करायचं तर गेलेल्या आत्म्याला अजून सद्गतीच प्राप्त झाली नाही म्हणून आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध केल्याशिवाय त्या आत्म्याला दुसऱ्या योनीमध्ये जागा प्राप्त होत नाहीये. बघा आपण ह्या संसारामध्ये जन्माला आलो भरपूर पैसा कमावला संपत्ती कमावली गाडी घोडं बंगला म्हणजे हे सुख प्राप्त नाहीये म्हणले. हे सगळं म्हणले काय म्हणले हा फक्त देखावा आहे म्हणले. म्हणले तुमच्या बँकेमध्ये कोट्याधीश रुपये असू द्या म्हणले. म्हणजे त्या ठिकाणी त्याचे डिपॉझिट करून ठेवलेल्या असू द्या पावत्या असू द्या म्हणले जाताना एकही पावती तुमच्या संग येणार नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्वर्गात जाताल त्यावेळेस तुम्हाला विचारलं जातं 100 वर्षाचं आयुष्य दिलं तुम्हाला तुम्ही काय केलं. मग या ठिकाणी आज हा शंकर भाऊ आपल्यात ते जाऊन 1 वर्ष झालं. त्या ठिकाणी म्हणले 10 दिवस आत्मा आपल्या घराभोवती असतो. 10वा झाला की तो 3 दिवस बाहेर फिरत असतो घराच्या आसपास आणि घराच्या आसपास फिरत असणारा आत्मा एकदा 13वा झाला खांदेकरी उतरले की त्याचा प्रवास म्हणले यमाचे दंडक येतात आणि साखळ दंड म्हणतात आणि त्याचा प्रवास चालू होतो. बघा म्हणले हे विधी नाही केले तर काय होतंय म्हणले. म्हणले विधी नाही केले तर ह्या जाणाऱ्या आत्म्याचा जीव पाठीमागे राहतो आणि राहिल्याच्या नंतर मग पितृदोष तयार होतो आणि पितृदोष तयार झाला अहकटा त्याचे करती पितरे कटा त्याचे करीती आवाज पपदा अहकटा त्याचे करती पितरे कटा त्याची करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला वंशी दुराचारी पुत्र झाला हा कटा त्याचे करती पितरे वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला कटा त्याचे करीती पिता वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला वंश दुराचारी पुत्र झाला. बघा आई वडिलांचं जर त्याला महत्व कळलं नाही तर ते म्हणले दुराचारी त्याला म्हणावं लागेल. दुराचारी पुत्र जन्माला आला. बघा एकदा 10वा झाला 13वा झाला की बघा या ठिकाणी 16 संस्कार केले जातात. पहिला म्हणले जन्माचा 16 म्हणजे नामकरण विधी. आता आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी सगळं घाईत सांगणार आहे. तुम्हाला जेवढं ऐकायचं असेल तेवढं ऐका नसलं ऐकायचं तरी आमचं काही तुम्हाला म्हणणं नाही. पण एक वेळ आपल्याला राहिला आहे अर्धा पाऊण तासाचा. आपल्याला त्यावेळेस सगळी सेवा संपवायची कारण पावसामुळं आपल्याला कीर्तनाला उशीर झाला आहे. पण वेळेत जर तो विधी झाला तर तिथं सुद्धा त्या ठिकाणी फुलं टाकताना तो कार्यक्रम आज ह्या ठिकाणी त्या आत्म्याला दाखवला जातो. आपल्याला त्या वेळेतच ह्या ठिकाणी कार्यक्रम ओळखायचा आहे. तर सर्वांनी आपले असे मोठे कान करा आणि ऐका. परत परत ह्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. तुम्ही अनेक सिनेमाची गाणी ऐकताल टी व्हीवरची रोज कीर्तन ऐकताल पण काम करता करता ऐकता असताना तुम्ही टाईमपास म्हणून त्याच्याकडे बघत असता. पण हा टाईमपास नाही. तुम्ही जन्माला आला तुमच्या जन्माचं काय होतं हे तुम्हाला सांगायसाठी
आज ह्या ठिकाणी ह्या मालकांनी कीर्तन ठेवले बाबा ते आत्म्याचा प्रवास कसा आहे, आपलं जीवन कसं आहे ह्याचा थोडक्यात ह्या ठिकाणी आपण उलगडा करणार आहे. 16 संस्कार केले जातात. पहिला संस्कार जन्माचा, म्हणजे त्या ठिकाणी आईच्या उदरात पण संस्कार केला जातो. तुम्हाला डोहाळा लागतं त्यावेळेस, तुम्हाला जर डोहाळा लागला त्यावेळेस छत्रपती राजांच्या मातेला डोहाळा लागला तर ती म्हणली की मला असं वाटतंय घोड्यावरती बसावं, हातामध्ये ढाल तलवार घ्यावी, म्हणले आणि लढाई करावी आणि ह्या समाजामध्ये माझ्याला छळ याचा म्हणले नाश करावा, असं जिजाबाईला ढवळा लागलं होतं. म्हणले कुणाला कशाचा ढवळा लागल, तसं म्हणले ह्या ठिकाणी ज्या वेळेस आईच्या उदरामध्ये बाळ जन्माला येतं त्यावेळेस जसं तुम्ही कर्म कराल तसं ते येणारं बाळ जन्माला येत असतं. तुम्ही जर नुसताच बाबा काय टीव्ही बघत बसला तर टीव्हीच बघणार आहे. तुम्ही मोबाईल बघत बसला, चॅटिंग करत बसला, येणारं मुलगा झालं की म्हणले 4 महिन्यात म्हणणारे आई मोबाईल दे मला. बघा जसं करल तसे म्हणले पहिला संस्कार आहे नामकरण विधी, दुसरा संस्कार म्हणले त्या ठिकाणी काय म्हणले लग्नाचा सोहळा आहे आणि तिसरा अंत्यविधीचा सोहळा आहे. 3 संस्कार झाले की म्हणले त्या ठिकाणी मग आपल्याला जावा लागते. म्हणले एकदा अंत्यविधी झाला की म्हणले 10वा झाला 13वा झाला की म्हणले आत्म्याला त्या ठिकाणी यमाचे दंडक येतात आणि साखळ दंड बांधतात 13व्या दिवशी आणि त्या 13व्या दिवसापासून त्याचा प्रवास चालू होतो. आणि प्रवास चालू झाल्याच्या नंतर म्हणले महिन्याला 1 महिना जेवायला पाहुणा घालावा लागतो. का तर म्हणले 1 दिवसाचं जेवण म्हणजे त्याचे 1 महिन्याचं जेवण आहे. म्हणले अशी 16 मुक्काम पडतात. मग जाताना 16 मुक्काम पडल्यानंतर त्याला भूक लागल्याच्या नंतर जर तुम्ही एखादं ताट वाढलं नाही तर ते यमाचे दंडक म्हणले काय करतात, मारिती झोडीती करीती निष्ठूर, मारून मारून झुडून झुडून निष्ठूर करतात आणि तो आत्मा मग त्या ठिकाणी शापिक होतो. आणि आत्म्याला मारल्याच्या नंतर एकदा 13वा झाला की त्याचा आणि तुमचा संबंध तोडला जातो. ह्या ठिकाणी बाबा मुलाचा बाप असेल, मुलाची आई असेल, मुलाचा भाऊ असेल, मुलाची मुलगी असेल, कुणी असेल, एकदा ह्या घरातनी 13वा झाला आणि दंडक लावले की निघाला की त्याचा त्या ठिकाणी बाबा खेळ सगळा संपलेला असतो. तुमचं त्याचं नातं तुटलेलं असतं. चोखोबा महाराज मगाशी मी सांगितलं तुटला विषाचा दोरा ये रे वावगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंत होते पाठबोरे. मशानामध्ये सगळीजण गेले, अंतविधी दिला. त्या ठिकाणी अंत्यविधी झाला की मग प्रदक्षिणा झाल्या, माठ फोडला, बोंब मारली, सगळीजण निघून आला. एकट्यालाच त्या ठिकाणी जळावं लागलं. कोण थांबलं कोणासाठी, म्हणले नाही कुणाचा नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी 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 तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे मननी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे मननी. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण मायेचा बाजार, प्राण मायेचा बाजार. नाही कुणाचे कुणी 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 तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी 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 तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे मननी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे मननी. हे नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून, अंती जातील एकला प्राण्या माझे माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझ माझ म्हणून. अरे बहीण कोणाची भाऊ कोणाचे कोण कोणाचे सगळे सोय रे. मेल्या मागे सर्व राहतील तुटतील धागे दोरे.
मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. शेवट म्हणतात वृद्धपण तुझं येता पुढची गती काय होणार. डॉक्टर काय करणार, वैद्य काय करणार. मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार. अरे हा मायेचा बाजार आहे आणि हा मायेच्या बाजारामध्ये हा संसार रूपी सागरामध्ये आपल्याला तो सागर तरुण जायचंय. बघा हा सागर तरुण जायचं तर त्या ठिकाणी आपल्याकडे काहीतरी वाहन पाहिजे ना, त्याशिवाय हा प्रवास होत नाही. म्हणजे नाव पाहिजे, त्या ठिकाणी नावड्या पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. म्हणजे एवढा मोठा हा संसार आहे, हा तरुण जाण्यासाठी म्हणले त्या ठिकाणी आपल्याकडं नाव नाही काय नाही, मग आपण तरुण कसं जायचं. तर बघा हा संसार तरत असताना हा प्रवास चालू असतोय. 13व्याला प्रवास चालू झाला. यमाच्या दंडकाने रस्त्याने प्रवास, प्रत्येक ठिकाणी मुक्काम. त्यावेळेस एक पाहुणा जेवाय घातला महिन्याला, ते जेवण त्याला मिळलं तर त्या ठिकाणी त्याला तृप्ती मिळते, नाही मिळलं तर मारतात हाणतात. आणि तो आत्मा शापित झाला की मग त्या ठिकाणी शाप देतो. आणि किती जरी मोठं कुटुंब असेल तर त्या कुटुंबावरती अवकाळा पसरला जाते. लोक म्हणतात अरे काय होता काळ, अरे लय मोठी संपत्ती होती म्हणले. म्हणजे 10-5 गडी त्या ठिकाणी कामाला होते, काय गाड्या उसाच्या जायच्या, काय धंदा होता म्हणले दुधाचा. म्हणले आता त्या घरच्या स्त्रिया लोकांच्या बांधावरती कामाला जातात म्हणले. का म्हणले अमुक अमुक होता तोपर्यंत चांगलं होतं, तो निघून गेला पाठीमाग म्हणले सगळी राख रांगोळी झाली. त्याला कारण गेलेल्या आत्म्याला तुम्ही एक घास दिला नाही तर त्याचा पितृदोष तयार झाला. पितृदोष तयार झाल्यानंतर म्हणले अरे मुलगा मोठा झालेला आहे, इंजिनियर झालाय, डॉक्टर झालाय म्हणले, त्याला स्थळ येतात पण निघून जातात. मुलगी म्हणले डॉक्टर झाली, स्थळ येतात निघून जातात. 30-35 वर्षाची मुलगी झाली, लग्न ठरणा. मुलगा झाला म्हणले 35 वर्षाचा, लग्न ठराना. मग म्हणले देवाकडे जा, दिवृषाकडे जा. मग म्हणले त्यांनी सांगा हे करा ते करा म्हणले. पण म्हणले त्यांनी सांगितलं पितृदोष काढायचा आहे म्हणले, मग काशीला जावा. मग त्या ठिकाणी गेलं तर म्हणले काशीला गेला तर त्या ठिकाणी लागतं म्हणले दशग्रंथी ब्राह्मण. मग त्या ठिकाणी दशग्रंथी ब्राह्मण मिळत नाही, गाईच्या शेणाच्या गौऱ्या मिळत नाहीत म्हणले. विधी करायला 3 दिवस लागतं, तुम्ही 3 दिवस राहू शकत नाही, विधी काय होत नाही म्हणले. गाईच्या गौऱ्या त्या ठिकाणी मिळत नाही, माणसाच्या शेणाच्या गौऱ्या त्या ठिकाणी मिळल्या जातात ह्या कलियुगामध्ये. आणि मग तुमचा तो केलेला विधी असफल होतो. आणि तुम्ही म्हणता अहो खूप देवदेव केलं पण कुठंच आम्हाला ह्या ठिकाणी गुण आला नाही. तर त्याला गुण येण्यासाठी आपल्या ह्या ठिकाणी म्हणले घरातील माता पिता आहेत त्यांना जपणं. म्हणले काशी केली, मथुरा केली, केली मी द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखं, अरे आई वडिलासारखं दैवत कुठं नाही म्हणले. नका जाऊ तीर्थाशी, आई वडील आहे घरी. बघा हा प्रवास चाललाय, चालत असताना 13 दिवस झालं. आणि 13 दिवस झाल्याच्या नंतर 48 दिवसाचा प्रवास. एक वैत्र नावाची नदी आहे, त्या नदीच्या अलीकडच्या तीराला यायला 48 दिवस लागतात. 13 आणि 48 किती झाले महाराज, 61 दिवस झाले. आणि 61 दिवस झाल्याच्या नंतर म्हणले वैत्र नावाची नदी आहे, त्या नदीमधून आपल्याला तरुण जायचंय. त्या पलीकडे स्वर्ग आहे म्हणले, स्वर्गात जायचे. मग त्या नदीतनी जाण्यासाठी म्हणले 39 दिवस लागतात. 39 बघा 13 दिवस झाले की 48 दिवस वैत्र नावाच्या अलीकडच्या तीराला हा देह त्या ठिकाणी जातो. म्हणजे चाललेला प्रवास. आता शंकरभाऊचा प्रवास चालू होता, तेही त्या ठिकाणी गेले, वैत्र नावाच्या नदीच्या अलीकडच्या तीराला गेले. 61 दिवस झाले आणि त्या ठिकाणी नदी पार करून जायची. 1000 कोसाची नदी आहे ती, काय अशी 100-200 फुटाची 400 फुटाची नदी नाही. ती पार करण्यासाठी म्हणजे 39 दिवस लागतात. 61 आणि 39 100 दिवस झालं की पहिलं श्राद्ध येतं, त्याला भरणी श्राद्ध म्हणतात. आपल्याकडे बघा एखादा देह गेला, तो 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, आणि पितृपट आला की म्हणतात आता ह्याच्यात भरणी करून घेऊ. ते त्या ठिकाणी प्राप्त होत नाही, मग पितृदोष तयार होतात. पितृदोष तयार होण्याची कारण काय, 100 दिवसाशिवाय या ठिकाणी मनुष्याला त्या ठिकाणी त्याचं भरणी श्राद्ध करायचं नाही. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही जर ह्या ध्येयामध्ये आल्यानंतर चांगलं कर्म केलं असेल, धर्माचं काम केलं असेल. बघा जमिनीमध्ये 1 दाणा टाकला तर 1000 दाणे उगवतात, 1000. बघा ही निर्जीव जमीन आहे, ही काळी आहे, तिच्यामध्ये 1 दाणा टाका, ती निर्जीव आहे. तिला वाचा आहे का नाही, तिला बोलता येतंय का नाही. बीज केला नास मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस. एका बीजा केला नास मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस, मग भोगिले कनिस. हा एका बीजा
कणीस मग भोगिले कणीस एका विजा केला नास मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस मग भोगिले कणीस बघा मग त्या ठिकाणी एकदा स्वर्गात हा देह गेला 100 दिवस संपले 100 दिवसाचा प्रत्येकाचा प्रवास आहे जर ह्या पृथ्वीवरती तुम्ही दानधर्म केला असेल चांगलं कर्म केलं असेल कुणाला लोबाडला असेल चोऱ्या केल्या असतील म्हणले ते तुमचं तुम्हालाच फेडायचे म्हणले मग त्या ठिकाणी वैतर नावाच्या नदीमध्ये जर तुमच्या हातून पाप झाला असेल तर ते कामधेनू तुम्हाला स्वीकारत नाही मग म्हणले त्या नदीमधून आपल्याला जायचं मग तिथं काय आहे म्हणले अरे मोठमोठे सर्प आहेत म्हणले विंचू आहेत म्हणले अनेक मगरी आहेत त्या ठिकाणी अनेक घाण आहे म्हणले दुर्गंधी आहे म्हणले त्या दुर्गंधीमध्ये आपण पडल्यानंतर आपल्याला जसे म्हणले गटारामध्ये किडे आता पडलेले पाहतात त्यांना पाहिलं तर आपल्या डोळे किळस येते मग त्यामध्ये आपला जर देह पडल्यानंतर मग त्या यत्न आपल्याला होतात आणि मग यमाचे दंडक म्हणतात अरे जन्माला घातलं 100 वर्षाचं आयुष्य दिलं आई वडिलाला सांभाळलं नाही कुणाचं चांगलं पाहिलं नाही भावाचा बंगला झाला तर म्हणले त्याला नावं ठेवून बसला निंदा करीत बसला निंदकाच्या तोंडी साबणाची वडी देहाची पासोडी त्यापासून दुसऱ्याची निंदा करण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात हाच उपदेश करतात तुकाराम महाराज की अरे लोकांची निंदा करू नका म्हणले निंदा केली तर म्हणले ह्या ठिकाणी तुमचं वाणी खराब होणार आहे म्हणले म्हणून निंदा कोणाची करायची नाही म्हणले निंदकाच्या तोंडी साबणाची वडी देहाची पासोडी त्यापासून निंदकाचं तोंड म्हणली साबण आहे साबण आणि ज्याची निंदा करतोय तो कपडा आहे म्हणले आपल्या तोंडाने त्याची निंदा करायला गेला तर आपला साबण संपला त्याचं शरीर साफ झालं तर म्हणले निंदकाच्या तोंडी साबणाची वडी देहाची पासोडी त्यापासून एखादं गरीब कुटुंब आहे त्या गरीब कुटुंबामध्ये एखाद्याला 4 मुली असतात 4 मुली असतात 4 मुलं असतात प्रपंच गरीब असतो आईने रोज उठावं आपल्या मुलाबाळांच्या संसारासाठी आपल्या मुलांना आपल्या पाटलीवरती बांधावं काबड दृष्ट करावं आणि शेजारी एखादं मोठं कुटुंब असावं त्याच्या घरामध्ये थप्पी लागली आणि ह्यांची मुलं उपाशी मरतात ती जर माता महागाई गेली 2 पायला दान द्या आणि तुमची जर वृत्ती त्या ठिकाणी दान द्यायची नसेल तर म्हणले या निर्जीव जमिनीमध्ये 1 दाणा टाकला तर 1000 दाणं येतात आणि सजीव जीवाला जर तुम्ही खायला घातलं तर तो किती दान देईल किती आशीर्वाद देईल म्हणले आशीर्वाद घेता आला पाहिजे बघा सांगायचं तात्पर्य त्या ठिकाणी 39 दिवस झाले 100 झाले की त्या ठिकाणी पलीकडचा झाला स्वर्ग आहे स्वर्गात गेल्या चित्रगुप्त नावाचा एक वकील आहे तो यमाचा त्या ठिकाणी आपलं काय होतंय दप्तर हे सगळं लिहून ठेवतो आता आपण म्हणतो बाबा चित्रीकरण करतोय तिथं कॅमेरा लावला तिथं कॅमेरा झाला ऍक्शन कसा झाला त्याच्यामध्ये कैद झाला पण हा लावलेला कॅमेरा त्याचं नाव चित्रगुप्त जुनं आहे आजचं काहीच नाही तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये काय काय करताय ते पाहण्यासाठी म्हणले 5 साक्षीदार आहेत तुम्ही म्हणताल माझी आई आहे माझा भाव आहे माझा मामा आहे कुणी नाही त्या ठिकाणी 5 जण आहेत 5 म्हणला पहिला साक्षीदार ही पृथ्वी आहे पृथ्वीचा मालक भगवान शंकर आहे दुसरा साक्षीदार म्हणले आकाशापासून म्हणले पुकळे आणले म्हणून हे हाड तयार झाले त्याचा मालक म्हणले भगवान विष्णू आहे तुम्ही ज्या ठिकाणी पाणी पिताय त्याला ठिकाणी जल म्हणले जलाची देवता गणपती आहे म्हणले अग्नी अग्नीची देवता आदिमाई शक्ती आहे म्हणले बघा हे 5 तत्वाचं शरीर आहे हे 5 तत्व ज्यावेळेस आज त्या ठिकाणी शंकर भाऊला साक्ष देण्यासाठी आहेत आई नाही वडील नाही मुली नाही कुणी नाही किती खोटं बोलला तरी ह्या ठिकाणी देव खोटं बोलणार आहे का अरे आपण एक वेळेस आपल्याला माया येईल माझा मुलगा आहे नाही त्याने चोरी केली आपण म्हणू पण त्या ठिकाणी भगवान शंकर सांगणारे सूर्य सांगणारे चंद्र सांगणारे अरे जलाची देवता सांगणारे अग्नीची देवता सांगणारे बाबा तू रात्रीची चोरी केली चंद्राने पाहिलं चंद्र साक्षीला आहे दिवसा काय केलं तू सूर्य साक्षीला आहे या पृथ्वीवरती काय उत्मात केला कुणाचं बांध फोडलं तिला किती त्रास दिला ती त्या ठिकाणी भगवान शंकर साक्षीला आहे बघा 100 दिवस झाले की त्या ठिकाणी हे दप्तर तिथं चित्रगुप्ताकडे दिलं जातं आणि ते दप्तर स्वर्गामध्ये त्या ठिकाणी 265 दिवस केस चाललेले असते आपले 100 दिवस झाले की 265 दिवस केस 262 आणि हे 100 असे 365 दिवस झालं की आज त्या आत्म्याचा दुसऱ्या योनीमध्ये प्लयन होणार आहे त्या ठिकाणी दुसऱ्या योनीमध्ये त्याला जागा स्थान प्राप्त होणार आहे म्हणून पुण्यस्मरण प्रथम पुण्यस्मरण वर्ष सारखं विठाला 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 विठाला
की जय. विठाल 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 विठाल. बघा वर्षी श्राद्ध का करायचं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं. बघा स्वर्गामध्ये ज्यावेळेस पंडूराजा गेला त्यावेळेस त्याला स्थान प्राप्त नव्हतं. का? अरे म्हणले नारद मुनी आले, म्हणले आला का? त्याने कौरवावरती विजय मिळवलेला हा पंडूराजा 5 पांडवांचा भाग, त्याला म्हणले इथं जागा नाही. मग विचारलं त्या ठिकाणी आम्हाला. नारद मुनी म्हणले का? यांना का नाही जागा? म्हणले नाही, म्हणले 99 युद्ध झाले ते एक येत नाही राहिलाय, म्हणले तू मुलांच्यातून व्हायला पाहिजे. मग नारद मुनी खाली आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मा अरे तुमच्या बापाला 6 महिने झालं स्थान प्राप्त झाले, मग एक यज्ञ राहिला तेवढा एक यज्ञ करा. मग त्या ठिकाणी धर्माने ऐकलं आणि एक यज्ञ केला. तो यज्ञ म्हणजे वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण. बघा म्हणून ह्या ठिकाणी तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. तरी पुढे हाची उपदेश, आता 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 तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करुणा आयुष्याचा आयुष्याचा आयुष्याचा, नका करुणा आयुष्याचा आयुष्याचा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. नका करुणा आयुष्याचा आयुष्याचा आयुष्याचा, नका करुणा आयुष्याचा आयुष्याचा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाय माझे दंडवत. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा, आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आता तरी पुढे हाची उपदेश. तुकाराम महाराज अभंगामध्ये पहिल्या चरणात म्हणतात, उपदेश करतात ह्या मानव रूपी देहाला. अरे जन्माला आला, 100 वर्षाचं तुला आयुष्य दिलं, मग ह्या जन्मामध्ये येऊन काय करायचंय? बघा एक राजा होता आणि राजा आणि सैन्य शिकारायला निघाले जंगलामध्ये. शिकारायला निघाल्यानंतर पुढे एक नदी आली आणि नदीचा पूल ओलांडल्यानंतर 2 रस्ते फुटले. एका बाजूला राजाचा घोडा गेला, एका बाजूला सैन्य गेल्या. पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती जंगल लागलं आणि जंगल लागल्यानंतर राजाची आणि सैन्यांची चुकामुक झाली. दुपारच्या 1:30 वाजल्या, 2 वाजले, उन्हाचा कहर झाला. राजाला तहान लागली. राजा सैरावैरा झाला, पाणी कुठे मिळाना. राजा इकडे बघ तिकडे बघ, पाणी कुठे मिळणार. राजाने इकडे जावं तिकडे जावं, पाणी भाषा जावं. जंगलामध्ये कुठेतरी बाबा सरोवर दिसतंय का, पाणी मिळेल का? सैन्यांची चुकामुक झाली आणि राजाने सैरावैरा धावत असताना जंगलामध्ये एक झोपडी दिसली आणि ती झोपडी पाहिल्यानंतर राजा त्या झोपडीच्या समोर उभा राहिला आणि हाक मारली, आतमध्ये कोण आहे म्हणले. एक हाक मारली, आवाज आला नाही. दुसरी हाक मारली, म्हणले झोपडीमध्ये कोण आहे. त्या झोपडीमध्ये एक लोहार राहत होता. त्या लोहाराने आवाज दिला, मला कोण पाहिजे.
म्हणला मी ह्या राज्याचा राजा आहे, मला तहान लागली, एक तांबर पाणी मिळेल का? त्यावेळेस बघा तो लोहार जेवण करत होता, जेवण करता करता हात धुतला आणि एक तांब्या भरून आणला आणि राजाला दिला. राजा म्हणला अरे ह्या जंगलामध्ये काय करतो? म्हणला काही नाही, ह्या जंगलामध्ये मी म्हणला या ठिकाणी माझ्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलातील झाडं तोडतो, त्याचे कोळसे करतो आणि बाजारात घेऊन विकतो. म्हणला ठीक आहे. म्हणले बाबा तू कोळसे करून विकतोयस, तर म्हणला तू कधी मोठा व्हायचा, कधी हा प्रपंच तुझा संपायचा? राजाला दया आली. एक तांबर पाण्याच्या मोबदल्यामध्ये राजाने सांगितलं या जंगलाचा मालक मी आहे, या जंगलामध्ये माझी 5 एकर चंदनाची बाग आहे, ती बाग तुला देतो चंदनाची, आणि ती बाग घे आणि म्हणले त्याचे चंदन तोड, बाजारात नाही आणि विक आणि मोठा महाल बांध आणि तुझ्या लेकरा बाळांना सुखी ठेव. राजाने 5 एकराची चंदनाची बाग लोहाराला दिली आणि राजा निघून गेला. राजा निघून गेल्यानंतर 3-4 वर्षाचा काळ झाला आणि राजा परत आला. आल्यानंतर राजाला वाटलं बाबा चला आता लोहाराने चांगली झोपडी त्याची मोडली असेल आणि मोठा महाल बांधला. तर राजा आला आणि परत पाहतोय अरे झोपडी जाग्यावे, हाक मारली कोण आहे झोपडीत? तो लोहार परत बाहेर आला. अहो ओळखलं का मला? म्हणला नाही ओळखला. अरे मी राजा, तुला मी चंदनाची बाग दिलती. हा हा म्हणला मी विसरून गेलेलो आहे. बरं म्हणले मग तू चंदन तोडले का? हा म्हणला तोडले. मग काय केलं? म्हणला चंदन मी तोडले आणि त्याचे कोळसे केले आणि बाजारात निघून विकले. राजाने सांगितलं अरे किती चंदन शिल्लक राहिला? 10-5 झाडं राहिले होते, 2 झाडं बाजारात काय नेली, एका झाडाची 10,000 किंमत आली. त्याने चंदनाचे कोळसे केले. तसे ह्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात आता तरी पुढे ह्याची उपदेश नका करू नाश, आयुष्याचा हा देह चंदनासारखा मिळालाय, त्याचे कोळसे करून ह्या बाजारामध्ये विकू नको. अभंगाचं दुसरं चरण म्हणा. सकळाचे पायी माझे दंडवत, सकळाचे पायी माझे दंडवत. सकळाचे पायी माझे दंडवत, सकळाचे पायी माझे दंडवत. सकळाच्या पायी माझे दंडवत, हा सकळाचे पायी माझे दंडवत. सकळाचे पायी माझे दंडवत, सकळाचे पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळाचे पायी माझे दंडवत, सकळाचे पायी माझे दंडवत. आपुलाले शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळाचे पायी माझे दंडवत, सकळाचे पायी माझे दंडवत. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणले सकळांच्या पायावरती तुकाराम महाराज दंडवत घालतात. अरे
चित्त शुद्ध करा. भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. म्हणले भक्त पुंडलिकाच्या आई वडिलांना मूलबाळ होत नव्हतं. 10 वर्ष झालं मूलबाळ नाही. आईने 9 नवस केले. म्हणले देव ऋषी केल्याने 10 वर्षांनी पुंडलिक झाला. आणि पुंडलिक झाल्यानंतर म्हणले खोडे करायला लागला. बघा इथं बसलेल्या सर्व माता आहेत. त्यांना वाटलं आपल्या वंशाचा उद्धार व्हावा, वंशाला दिवा राहावा, म्हणून ती माता रात्रंदिवस झुरत असते. आणि झुरत असताना ती त्याला टाकत असते. काय चुकलं असेल माझं, काय माझ्या हातून पाप झाला असेल. गावामध्ये गेलं तर लोकांनी वांझुटी म्हणावं, कसं राहावं, कसं जगावं, म्हणून चाकड्या घालती देवाला. तशी पुंडलिकाच्या आईला 10 वर्ष मुलबाळ नव्हतं. ब्राह्मण वंशामध्ये जन्म घेतलेला आणि 10 वर्षांनी त्या ठिकाणी पुंडलिक झाला. पुंडलिक मोठा झाला, खोड्या करायला लागला, लोकांच्या तक्रारी यायला लागल्या. आईने सांगितलं आपल्या मालकाला त्याच्या गळ्यामध्ये लोढणा बांधा. एक चांगली सुंदर मुलगी पाहिली आणि एवढी देखणी होती म्हणले मुलगी. त्या ठिकाणी पुंडलिकाची पत्नी म्हणली गळ्यामधनं पाणी जर ती पित असेल त्या कंठावाट पाणी दिसत होता. काचेचा कंठ होता. तुमच्यात आहे का कोणाचा काचेचा कंठ? हे आम्हाला बघायला मिळेल पाणी पिताय कसं. तर त्या ठिकाणी पुंडलिकाला एवढी देखणी बायको मिळल्यावर रोज पुंडलिक गावात जायचा, फेरफटका मारायचा, घरी यायचा. घरी आला की दुपारी 12 वाजता आले की पत्नीने जेवायला वाढावं. जेवायला वाढलं की त्या ठिकाणी जेवावं. असं करत करत पुंडलिकाचा रोज नित्यनियम. आणि एक दिवस पुंडलिकाला असं वाटलं अरे एवढी माझी गोरी गोमटी बायको रोज धुणं धुती भांडी घासते. मग पुंडलिक स्वतःच धुणं धुवू लागला. आता पण गडी धुवायला लागल्यात. धुणं काय महाराज, भांडी घासायला लागल्यात. आता काळच तसं आलाय कलियुगामध्ये. बाया गेल्या कामाला, गडी घरी राहिलं, पोरं सांभाळा म्हणले, भांडी घासा. आई तर म्हणले स्वयंपाक करून ठेवायचा. मग त्या ठिकाणी पुंडलिक भांडी घासू लागला आणि धुणं धुवू लागल्यानंतर बाजूला आई उभी होती. आईने पाहिलं अरे माझा मुलगा मला नवसानी झाला आणि ही पांढऱ्या पायाची सून तिला भांडी घासायला लावते, धुणं धुवायला लावते. दुसऱ्याशी गेली आणि तिला जाब विचारला काय ग म्हणले नवसाने मी त्याला मागितला. म्हणले किती नवस केलं, 10 वर्षाने मला मुलबाळ झालं आणि म्हणले तू त्याला भांडी घासायला लावली. माझ्या पोटात म्हणले तुटतंय. म्हणले ज्या मातेने 9 महिने 9 दिवस या पोटामध्ये गोळा वाजवला दगडासारखा, ती माता दुःखी झाली आणि सुनशी बोलायला लागल्यानंतर तो दिवस गेला आणि दुसरा दिवस उगवला. पुंडलिक गावात आला आणि सून फुगून बसली. 1 नाही 2 नाही. अगं का ग जेवाय दे, पाणी दे, पाणी धुवू, पाय धुवायला पाणी दे. 1 नाही 2 नाही. का बोलत नाही? 1 नाही 2 नाही. जवळ गेला पुंडलिक. का बोला ना? काय झालं? काय दुखतंय का तुझं? काही नाही. मग काय झालं? तुमची आई थिरडी नको ते बोलले मला सण नाही झालं. मी एक तर तुमची आई तुमच्या घरात राहील नाही तर मी तुमच्या पाशी राहील नाही तर मी राहणार नाही. तुमची आई आणि तुमचे वडील आपल्यामध्ये नकोय. मग पुंडलिकाला राग आला. बघा आईने जन्म दिलेला पोराला आईची किंमत नाही कळत. बायकोनी सांगितलं ना की असं झालं की लगेच त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते कलियुगातल्या मुलांची. आणि त्याला ऐकवणे त्याला काही कळलं नाही म्हणले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले. चित्त शुद्ध करा रे, चित्त शुद्ध करा. ज्या आई बापांनी जन्माला घातलं त्या आई बापांची सेवा करा म्हणले कुठेतरी आई वडिलांचा तळतळाट घेऊ नका. बायकोच ऐकून म्हणले बायकोनी भाजी केली कडू झाली तरी चांगली आहे आणि गोड नाही झाली, तिखट झाली, कुणी केली आईचं नाव घेतलं तर म्हणतो तुला कळत नाही, तू कशाला मध्ये मध्ये मरते. बघा ह्या कलियुगामध्ये तुम्ही जसे संस्कार करताल तसे मुलं जन्माला येणार आहेत आणि त्याचा पश्चाताप आपण चोऱ्या माऱ्या करून प्रपंच वाढवला असेल तर त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. त्या मातेला जर तुम्ही त्रास देत असताल त्या घरामध्ये, आता बघा सून आली की ती आई म्हणते, सासऱ्याला पप्पा म्हणते. कितपर्यंत हे नातं? 6 महिने झालं थोडंसं काय जर दोघींचं झालं तर त्या आई म्हणणाऱ्या आईला बाहेर निघावं लागतं आणि रस्त्यावर फिरावं लागतं. ही आता कलियुगामधली व्यथा आहे म्हणले. अरे म्हणले आई म्हणजे काय? आई म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. अरे आईची उपमा देवाने दिली म्हणले. या ठिकाणी समुद्रापेक्षा आईची उपमा मोठी म्हणले, देता येत नाही म्हणले. एवढी मोठी आई म्हणले. बघा आणि पुंडलिकाच्या बायकोनी सांगितलं. पुंडलिक गेला आणि आईला मला ए थेरडे, आई पुन्हा वळत घालत होती. आईला वाटलं का मुलगा एवढा गरम झाला. मग त्या ठिकाणी पुंडलिकाला
आईला बोलल्यावर आई म्हणली, अरे नालायक कार्ट्या, तू होत नव्हता, तुला नवस केला म्हणले 10 वर्षे म्हणले. अरे म्हणले 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा वागवला आणि जन्माला घातला आणि तू काय तीच ऐकतो आणि मला बोलतो. ए म्हणलं थेरडेले आवाज केला जाऊ तडागा टाकला. आई म्हणली टाक. अरे पुंडलिकाने मागचा पुढचा विचार नाही केला ना आईच्या कंबरडात लाद घातली. वट्यावरती धुणं घालणारी आई वट्यावरनं खाली पडली. घरामध्ये बाप बसला होता, त्याने ऐकलं, हे मला नालायक करट्या, अरे ज्या आईने तुझ्यासाठी नवस केले उपास केले तुला जन्माला घातला आणि आईला मारतो. बाहेर आला बाप, त्या बापाला मला तुलाही मारील म्हणलं मार बरं. अरे बापाच्या कंबरडात लाद घातली पुंडलिकाने. दोघं नवरा बायको खाली पडल्याच्या नंतर गडी विचार करत बसला, अरे काय राहिलं माझ्या ह्या प्रपंचाचं, काय झालं संसाराचं. कितीतरी संसार केला, शेवट मात्र झालं म्हणून रडायला लागला बाप. बघा बाप कधी रडत नाही रे, बाप कधी रडत नाही. बाप स्वतःची पत्नी मिली तरी रडणारा बाप नाही. पण ज्या वेळेस मुलाने घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस त्याला रडायला येतं. मुलगी सासरी नांदायला चालली त्यावेळेस त्या बापाला रडायला येतं. अरे किती मोठा शृंगार करणारी मुलगी आपल्या त्या मंडपामध्ये इकडून तिकडून फिरत असतो आणि तो बाप बघत असतो, म्हणतो माझी आज चिमणी जाणार, आज जाणार म्हणतो. अरे 20-22 वर्ष अंतकरण दिलेले आज ती सोडून जाणार म्हणून तो बाप दुःखी होत असतो. बघा पुंडलिकाच्या बापाला लाद घातली आणि पुंडलिकाने विचार केला बापाने आता थांबायचं नाही. पिशवी भरली आणि निघाल्यानंतर पत्नीला मला यायचं का. ती म्हणले जाऊ द्या, मुलगा मांडीव हागलं म्हणून मांडी कापायची का. नाही म्हणले, तू थांब, मी नाही थांबणार, तू जन्म दिलायस. बघा आईने जन्म दिला असतो, तिचं अंतकरण पुढं जाती मागं बघती, पुढं जाती मागं बघती, मागून विचार करते. नवरा म्हणतो अगं यायचं का, तू नाही येऊ शकत. मग 2 पावलं पुढे गेल्यानंतर परत माघारी बघते, कसं करावं. मग म्हणले ज्याच्या नावाने कुंकू लावलं, ज्याच्या संग आयुष्य काढलं, आता त्याच्या संगच गेलं पाहिलं. आणि दोघंही नवरा बायको निघाले मजल दर मजल करत करत ह्या गावात त्या गावात काशीला जाऊन पोचली. पुंडलिकाच्या बायकोला दिवस गेला आणि तिला ढवळ लागल्याच्या नंतर तिला आठवण झाली सासूची. म्हणजे तुमच्या आई असती 2 तुकडं कुत्र्यांना खायला घालायचं, तिला घातले असते असं वाटलं तिला. आणि म्हणले आणताय का बोलून तुमच्या आई वडिलांना शोधून. पुंडलिक म्हणला कशाला धापल्या काढते दुखावरच्या, होती तवा हाकलून द्यायला लावली ना आता बोलावती. तरी पुंडलिकाने बायकोचा हट्ट म्हणून उद्या जातो म्हणून पुंडलिक सकाळी उठला आणि निघाला. दारात निघाला, उभी आडवी आली, म्हणली मी तुमच्या संग येणार. 7 महिने बायकोला गेल्यात, कशी न्यायची. मजल दर मजल 10-5 किलोमीटर गेल्याच्या नंतर खांद्यावर घेतली. म्हणले माये पित्याच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी. पुंडलिक काशी यात्रा करत करत निघाला. खांद्यावरती बायको आहे, समोर संत्र्याचा बाग दिसला आणि तिची त्याच्यावरती वासना गेली. म्हणली मला ही संत्रा खायची. पुंडलिकाने लिंबाच्या झाडाखाली उतरवली आणि संत्र्याच्या बागाकडे निघाला. पुंडलिक निघाला आणि त्या ठिकाणी बघा एक रखवालदार होता. त्याने मला खबरदार या बागाला हात लावतात. मग समोर म्हणले या बागेचा मालक आहे, झोपडी दिसते झोपडीचा. पुंडलिक त्या दिशेने निघाला आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी 3-4 स्त्रिया अशा काळ्या कुट्ट त्या पर्णकुटीच्या बाहेर साफसफाई करून बाहेर पाहिल्या आणि क्षणात त्या झोपडीत गेल्या आणि बाहेर आल्या. पुंडलिक जास्तवर त्या गोऱ्या घोमट्या धेकण्या झाल्या. पुंडलिकने विचारला, अरे तुम्ही एवढ्या काळ्या कुट्ट होता, कोण आहे तुम्ही. त्या म्हणल्या तुमच्यासारखे नराधम आई वडिलांना लाथा घालतात, हाकलून देतात. आणि आम्ही ही गंगा आहे म्हणले, ही जमुना, ही सरस्वती, आम्ही नद्या रोज या ऋषी मुनींच्या स्पर्शाने आम्ही पवित्र होतो आणि निघून जातो. पुंडलिक त्या झोपडीत गेला, कोण आहे साधू बघण्यासाठी. साधूने हाक मारली आणि आतून आवाज आला, पुंडलिका आई वडिलांना हाकलून दिला नालायक कार्ट्या, जर झोपडीला स्पर्श केला तर खाक करून टाकल. अरे आतमध्ये पाहिलं तर साधू काय करत होता. म्हणजे आई वडिलांची सेवा करत होता. पुंडलिकाने दृश्य पाहिलं आणि बायको झाडाखाली बसलेली तिला सोडून दिली. बायको हाक मारते, अहो म्हणले लवकर या, मला भूक लागली. म्हणला तू आता मर, मी माझ्या आई वडिलांना शोधत चालला. गावात जावं, त्याला विचारावं. 2 म्हातारी वयस्कर आई वडील दिसले का. लोकांनी सांगावं रात्री आलते, भिक्षा मागितली, कुठं भिक्षा मिळली असेल, अर्धवट खाल्ले आणि देवळात झोपले. असं करत करत पुंडलिक काशीला गेला आणि काशीच्या तीर्थाला गेल्यानंतर विश्वेश्वराच्या मंदिरासमोर गेला आणि उंबरट्यावर आपलं डोकं आपटलं आणि विश्वेश्वराच्या आईबापाने जन्माला घातलं. त्याग झाला, त्याग. आणि डोकं आपटं रक्त भंबाळ झालं. मला मी चूक केली, ज्या आईने जन्माला दिलं, ज्या बापाने जन्म दिला त्यांना हाकलून दिला, मला प्रायचित्त भोगावं लागलं. बायकोचं ऐकलं म्हणले, म्हणून आज ह्या भोगाला आलो. पुंडलिक तिथे गेला आणि त्या ठिकाणी भिकारी अशी पाठीमाग बसल्या तीर्थाच्या ठिकाणी. आंधळ्याला दादा पंगळ्याला एक एक पैसा धर्माला, आंधळ्याला दादा पंगळ्याला एक एक पैसा धर्माला, होईन तुम्हाला
ठिकाणी जन्माला घातलं पुंडलिकाला, ती आई बाप भीक मागायला लागली बघा. अरे ह्या कलियुगामध्ये आता बरेचसे वृद्धाश्रम निघले, भरपूर कमावलं बापाने आईने, पण मुलं निघाली नालायक म्हणले आई बापांना भीक मागायला लागती. सुना चांगल्या पाहिजेत, त्यासाठी सुनांच्या वरती संस्कार चांगले पाहिजेत, तरच म्हणले ह्या घराचं चांगलं वैभव होईल, नाही तर घराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि मग त्या ठिकाणी भीक मागतात. पुंडलिकाने पाठ वळवली आणि समोर बसलेल्या अशा महिला आहेत. पुंडलिकाने सहज त्याला वाटलं चला आईच असेल आपली, असा अंदाज केला. आई नव्हती पण त्याला वाटलं, आणि ती आंधळ्या झालेल्या आईच्या हाताला स्पर्श झाला आणि आवाज दिला, ए पुंडलिका, आवाज दिला. आणि पुंडलिकाच्या खरोखरच्या आईने आपल्या पोराच्या त्वचेला स्पर्श झाला आणि त्या आईने आपलं बाळ ओळखलं. किती ताकद त्या आईमध्ये आहे. पुंडलिक म्हणला, आई तू माझी खरी आई. अरे पुंडलिका, तुला 9 महिने 9 दिवस या पोटात वागवलं, ह्या हाताने तुला घास चारला, त्या हाताला स्पर्श झाला, जाणीव झाली, आणि तूच आहे माझा मुलगा. मग म्हणला बाप कुठे? पाठीमागं बाप बसता, दाढी वाढली, खसाड झाली डोळ्याची, म्हणून त्या ठिकाणी काही दिसत नाही. मग आई वडिलांची कावड केली, पुंडलिक पंढरपुरात आला. दिंडुरवण होतं, त्या दिंडुरवणामध्ये झोपडी टाकली आणि आई वडिलांची सेवा करायला लागला. द्वारकेचा राजा त्या ठिकाणी आला, म्हणला कोण या झोपडीत राहते म्हणून बघण्यासाठी आला. त्या ठिकाणी पेंद्याला लावलं, भग कोण आहे? त्या ठिकाणी सांगितलं एक ग्रस्त बाबा आई वडिलांची सेवा करतोय. देव त्या ठिकाणी आला, देवाला तेच पाहिलं होतं. म्हणले एवढं फिरलो पण असा भक्त कुठं मिळला नाही, म्हणून आई वडिलांची सेवा पुंडलिक करीत होता, तर वैकुंठीचा देव त्या ठिकाणी आला. देव म्हणला अरे किती वेळ उभा राहू. मग एक हातात ती वीट होती आणि ती वीट भिरकावली, त्याच्या पुंडलिक त्या ठिकाणी भगवंत जगाचा मालक उभा राहिला. अरे म्हणले गर्व झाला याला, म्हणून देवाने सांगितले ए भीमा, रुद्ररूप अवतार करून ह्याची खुटी भक्ती वाहून ने. त्या ठिकाणी पुंडलिकाची खुटी भक्ती वाहून नेण्यासाठी भीमेला आदेश केला. भीमा आली, एवढं मोठं पाणी वेगाने आलं, झोपडी बशी आलं की पाणी मागे सरलं आणि चंद्र कोराकार पडला. भीमाने चंद्रभागा भीमाने चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. कर काय फार शिकवावे, कर काय फार शिकवावे, शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. करा काय फार शिकवावे, करा काय फार शिकवावे सकळाचे पाये माझे दंडवत, सकळाचे पाये माझे दंडवत. आपुलले
आवाज द्या आवाज द्या चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा फुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा शुद्ध करा टाळ वाजवा फुलाले चित्त शुद्ध करा राम हा फुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा हे नाम फुलाले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करा पाया माझी दंडवत फुलाले चित्त शुद्ध करा. 10 मिनिटांमध्ये सेवा संपणार आहे. बाप काय तो 5 मिनिटात सांगतो, 5 मिनिटांमध्ये आरती वगैरे सगळं. बघा एका कुटुंबामध्ये दोघे नवरा बायको राहत होते. राहत असताना बघा शेतकरी कुटुंब आहे. सकाळी उठावं, शेतामध्ये जावं, काम करावं, काबाड कष्ट करावं. करता करता मालक कुठेतरी नोकरीला लागला. 10,000चा नोकरी. मी धावतं सांगणार आता, वेळ कमी राहिला आहे. आणि ह्या ठिकाणी संध्याकाळी मालक घरी आला. पूर्वी चुलीवर स्वयंपाक करायचा. ती माता स्वयंपाक केली की मुलांना जेवाय वाढलं. मालकाला भूक लागली म्हणून त्या ठिकाणी त्यालाही ताट केलं. आणि जेवाय वाढल्याच्या नंतर मालक जेवता जेवता हाक मारले, बाळा की तुला तू 7वीला आहे आता. मग 7वीला आहे बाळा. मग म्हणले तू काय होणार. बाळू म्हणला बाबा मी इंजिनियर होणार आहे. 5वीला असणाऱ्या मुलीला तर तायडे तुला काय व्हायचे. तायडे म्हणले मला डॉक्टर व्हायचे. बघा समोर वाखरी करणाऱ्या आईच्या डोळ्यातून आसू गळायला लागले. आणि बापाने प्रश्न केला का रडते. अहो म्हणले आज शिळं राहिलेलं उद्या खावं, उद्याचं शिळं संध्याकाळी खावं. आपल्या संसाराची अशी व्यथा असताना एवढं मोठं मुलांना डोनेशन कुठून भरणार, पैसे कुठून मिळणार म्हणून रडा येते. अगं रडू नको म्हणले. अरे रजाचा गज करणारा त्यांचा बाप आहे म्हणले या ठिकाणी. बघा बाप असं एक व्यक्तिमत्व आहे म्हणले. बाप कधी रडत नाही म्हणले. बाप म्हणले कष्टाचा काबाडही म्हणले. त्या ठिकाणी ऊस मळ्यात तोडाय गेला तर म्हणले ऊस त्या ठिकाणी ऊसाचं कांड चाटेल, नेलेली भाकर मुलांना खायला देईल.
म्हणजे कपडे फटकी असले तरी मुलाबाळांच्यासाठी जत्रा आली तर त्या ठिकाणी नवी कपडे आणेन म्हणजे आपली फटकी चप्पल असेल दाढी वाढलेली असेल तो बाप म्हणले कधी जगाला आपलं दाखवत नाही बघा. आणि त्या बापाने बघता बघता 7वीत असलेला मुलगा 10वी 12वी झाला आणि बाबाला सांगितलं बाबा मला आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे पैसे नाहीत काय करावं. बघा गरीब कुटुंबामध्ये जीवन जगत असताना 100 200 1000 500 रुपयाची गरज लागली तरी कोणी देत नाही. शेजारी भरपूर आहे पण द्यायची दान ना करत नाही कोणी. ते उलट मजा बघतात म्हणले याची मुलं कशी खातात कशी जगतात. बघा या समाजाची रीत खोटी आहे म्हणले. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. तुका म्हणे हित होय तो व्यापार. अरे चांगला व्यापार करा जन्माला आल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात. आणि त्यावेळेस बघा ज्यावेळेस पैशाची गरज लागली 3 लाख रुपयाचं डोनेशन भरायचं मग बाप कंपनीच्या मालकाकडे जातो आणि म्हणतो माझा मुलगा चांगल्या मार्काने पास झालाय त्याला इंजिनियर करायचे त्याला 3 लाख रुपये डोनेशन भरायचे मी तुमच्या इथं पैसे फिटच तोवर नोकरी करल 1ही रुपयाचा पगार मला देऊ नका. कंपनीच्या मालकाने नकार दिला म्हणले कंपनी धोक्यात आहे. कंपनी म्हणली ह्या ठिकाणी तुमचं पोट भरण्यासाठी चालवले कंपनीला ह्या ठिकाणी दिवाळे निघाले काय करावं. अरे इकडं तिकडे फिरला पाहुण्या रवळ्यात गेला कोणी मदत केली नाही. मग एका सावकाराकडे गेला आणि आपली 2 एकर जमिनीचा तुकडा त्याच्या ताब्यात दिला आणि 3 लाख रुपये घेतले. बाप पुण्याला गेला. अरे मुलाला घेतलं संघ घेऊन पुण्याला गेला आणि ज्या लाईन लागली होती ॲडमिशनच्या त्या ॲडमिशनच्या लाईनीत उभा राहिला. ॲडमिशन केलं मुलाचं. मुलाला त्या ठिकाणी सोडला. बापाचं हृदय भरून आलं. अरे म्हणले कधी दूर न ठेवलेला मुलगा आज मी दूर ठेवून चाललो. बाप बाहेर आला आणि रडायला लागला. बघा बाप रडतो कधी म्हणले रात्रीच्या 2:30 वाजता जा त्याच्या झोपेतली उशी पाहतो रात्रीचा रडतो दिवसा तुम्हाला रडून दाखवत नाही. त्याचं नाव बाप आहे म्हणले. बाप म्हणले पदऱ्या पाठीमागचा कलाकार आहे म्हणले तू कधी रडत नाही म्हणले बाप. आणि आई म्हणले आई घराचं मंगल आहे. बाप म्हणले पाया आहे म्हणले पाया खचला तर घर खाली ढासाळतं बघा. आणि मग परत आला बाप. आल्याच्या नंतर काही काळ निघून गेला. काही काळ निघून गेल्याच्या नंतर बघा मुलाचं कसं तरी भागावलं. इकडं बायको आजारी पडली. बायको आजारी पडल्याच्या नंतर 1 महिना दवाखाना केला. डॉक्टरने सांगितलं ब्लड कॅन्सर झालाय ह्या काही नीट होणार नाहीत घरी न्या आणि सेवा करा. 2 महिने बायकोची सेवा केली आणि बायको मरण पावली. बघा दुःख कसं येत असतं. बघा माणसावरती वेळ आल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याच बाजा त्या ठिकाणी रस्ते बंद होतात. मुलगा बघता बघता इंजिनियर झाला पास झाला आणि त्याला IT इंजिनियरची नोकरी लागली. 5 लाखाचं पॅकेज मिळलं. बापाला कळलं अरे फटक्या धोत्रात राहणारा बाप. गावामध्ये पेढे वाटले आणि त्या ठिकाणी आनंद साजरा केला. सर्वांना आनंद वाटला आणि मुलगा नोकरीला लागला आणि बायकोचं निधन झालं. बघा संकट आलं. काही काळ निघून गेला. 2 वर्षाने मुलाला अमेरिकेमध्ये जॉब मिळाला. मुलगा अमेरिकेमध्ये निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्याने तिकडंच लग्न केलं. तिकडंच राहिला. एकटाच बाप राहिला. एक मुलगी होती. आता काय करावं तिचं लग्न कसं करावं बापाला प्रश्न पडला. परत जमीन होती ती विकली. ढांगाढोंगामध्ये मुलीचं लग्न केलं. मुलाला फोन केला बाबा तुझ्या बहिणीचं लग्न आहे तू ये. फोन उचलत नव्हता मुलगा. मुलगी निघून गेली. गेल्याच्या नंतर बाप धुमसून रडायला लागला. अरे कोण आता मला भाकरी घालणार कोण उठणार माझी तायडी चालली आता. बघा ज्यावेळेस मुलगी जाते ना त्यावेळेस बाप रडत असतो. म्हणला जोपर्यंत तुमचं नातं दिवाळीचा सण आहे जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत तुम्हाला त्या घराचा उंबरा आहे. म्हणजे 80 वर्षाची आई घरामध्ये असू द्या आणि दारामध्ये तुमच्या भावाचा पोरगा खेळत असतो आणि ती मुलगी जर आली 40-45 वर्षाची मुलगी आल्यानंतर तो मुलगा पळत जातो आणि झोपलेल्या आईला म्हणतो अगं आई आत्या आली आत्या आली. अरे 80 वर्षाची झालेली आई उठती. केस पांढरे झाल्यात म्हणले चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्यात म्हणले केसाच्या जटा झाल्या आणि ती 80 वर्षाची आई उठते आणि दान 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 काठी ते दरवाजात येते. आपल्या लिकीला मिठी मारते. दोघी माई लेकीची भेट होते आणि मुख घेते. किती म्हणली दिवसाने आलीच माझी बाय. आणि मग संध्याकाळ झाल्यावर सकाळी आपल्या सुनेला सांगते बघ तुझं माझं काही असेल पण माझी 2 दिवस मुलगी आली आपलं बाजूला ठेव आणि तिला चांगला आंघोळीला पाणी दे जेवण कर पोळ्या पूर्णाचं जेवण घाल. ती 2 दिवस राहणार. एवढी प्रेम करणारी आई निघून गेल्यानंतर आईचंही दुःख होतं. बघा त्या ठिकाणी मग मुलगी निघून गेल्या बापाला दुःख झालं. बापाने एक फोन केला मुलाला. तो फोन सुनेने विचारला उचलला आणि सून म्हणते का ताप देता आम्हाला काय तुमचा आमचा संबंध आहे. अरे बाप म्हणतो ज्या मुलासाठी मी माझ्या हाडाची काढ केली
म्हणले रात्रीचा दिवा केला, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, मोठा केला, जमीन विकली, मुलाला शिक्षण दिलं आणि आज ही मुलगी काशी. बघा संस्कार नाहीत या कलियुगामध्ये. मी मगाशी सांगितलं घरात येणाऱ्या सुना आहेत 6 महिने राहतात नीट, 6 महिन्याने आई वडील सासू सासरे कोण आहेत त्यांना कळत नाही. पण त्यांनी सुद्धा कळून घेतलं पाहिजे. आपल्या घरी सुद्धा आपला भाव आहे, आपल्या भावाला सुद्धा बाबा बाहेरगावची मुलगी येणार आहे. आपण जर आपल्या सासू सासऱ्यांना त्रास दिला तर ती पण देणार आहेत. मग त्यांना त्रास दिला आपल्याला कसं होईल? हे संस्कार आहेत म्हणले. आणि मग बघा त्या ठिकाणी त्या मुलीने फोन घेतला आणि सासऱ्याला बोलल्या दुःख झालं, काळ निघून गेला. बघा काळ थांबत नाही. नवरा आजारी पडला, तिचा पोरगा आजारी पडला. आजारी पडल्यानंतर जेवढे पैसे कमवले होते तेवढे अमेरिकेत घालवले. थोडेफार पैसे राहिल्यानंतर आता पैसे नाहीत मला गावाला चला म्हणून ज्या ठिकाणी नोकरीला होता पुण्यासारख्या शहरात तिथं आला, तिथं राहिला. आणि राहिल्यानंतर त्याच्या काय ऑपरेशनासाठी त्याची किडनी खराब झाली. डॉक्टरांनी सांगितलं. बायकोला म्हणला अगं तुझा भाऊ किडनी देईल का, तुझी आई किडनी देईल का, माझा सासरा किडनी देईल का? बायकोला विनंती करायला लागला. कुणी त्या ठिकाणी पैसे देईना आणि किडनी देईना. ही बातमी बापाला कळली आणि बाप दवाखान्यामध्ये आला संध्याकाळचा. मुलगा खाटावरती झोपलेला आहे, फटक्या कपड्यातला बाप आहे बघा. आणि आल्याच्या नंतर डॉक्टरांना नमस्कार केला. मला मी किडनी द्यायला तयार आहे. कोण आहेत तुम्ही? म्हणजे मी कुणी का असाना पण माझी इच्छा आहे, मी देणार आहे, तुम्ही त्या पेशंटला सांगू नका. ठीक आहे म्हणले. संध्याकाळची बापाची किडनी काढली. सकाळी डॉक्टर मुलाजवळ गेला आणि म्हणला तुमची व्यवस्था झाली ऑपरेशनची, तुम्हाला ह्या ठिकाणी किडनी उपलब्ध झाली. म्हणजे कोणी दिली? म्हणजे तुम्ही आधी ऑपरेशन करून घ्या, मग नंतर तुम्हाला कळेल, तुम्ही आता टेन्शन घेऊ नका. किडनी बसवली, मुलगा नीट झाला. 10 दिवस 15 दिवस झालं आणि 15-20 दिवसांनी मुलगा नीट झाल्यानंतर डॉक्टरांना विचारलं कुणी मला किडनी दिली. डॉक्टरांनी सांगितलं रस्त्याच्या पलीकडे जा, त्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक म्हणला फटक्या कपड्याचा बाप त्या ठिकाणी बसला आणि तो विठ्ठलाला साकडं घालतोय. माझ्या मुलाचं ऑपरेशन चांगलं होऊ दे, माझ्या मुलाचं ऑपरेशन सक्सेस होऊ दे, माझा मुलगा वाचू दे. अरे मुलगा नीट झाला. त्या बापाच्या हातामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीत आणि तो त्या ठिकाणी साकडं घालतोय आणि त्याची दाढी वाढली, जट्टा वाढल्या. अरे अंगावरती कपडे नीट नाही, अन्न नीट मिळणार त्या बापाला. त्या बापाने वेळ आल्यानंतर स्वतःची किडनी त्या ठिकाणी द्यायचा विचार केला नाही. आणि मुलगा आल्याच्या नंतर पाहिलं, आपल्या बापाला ओळखल्यानंतर म्हणला बाबा माझ्या बायकोनी तुम्हाला नको ते बोललं, जे काय झालं असेल मला माफ करा. बाप म्हणला अरे माझं हृदय माझ्या पोटी जन्म घेतला. बघा सांगायचं एवढाच मतीचा अर्थ आहे की किती जरी बापाला तुम्ही त्रास झाला, जाता जाता बापाने स्वतःची किडनी दिली पण त्या संसारासाठी आयुष्यभर झडत राहिला. म्हणजे संसार रूपी दगडावरती चंदन रूपी बाप दिसतो आणि हा संसार रूपी दगड हसतो. त्यावेळेस हा चंदन रूपी बापाला हा संसार रूपी खडक हसल्यानंतर हा चंदन रूपी बाप म्हणतो अरे मी उगाळलं तरी चालेल पण माझ्या उगाळण्याने चंदन प्रत्येकाच्या कपाळावर त्याचा सुगंध येतो. त्या खडकाला हा उगाळणारा या संसार रूपी चंदन रूपी बाप सांगतो. आणि संसार रूपी निरंजन मध्ये जाणारी वात म्हणजे तुमची माझी आई आहे. त्यावेळेस ही संसार रूपी निरंजन हसते आणि म्हणते वातीत आहे तुला भाजत नाही का? त्यावेळेस ही निरंजन मधली वात म्हणते अरे वात म्हणजे तुमची माझी आई. काय म्हणते ए निरंजन ताई त्या संसाराला म्हणते मला जरी भाजले, मला चटके किती बसले तरी मी सहन करल, पण म्हणले ह्या पडणाऱ्या प्रकाशामध्ये हे सर्व जग माझी मुलं आनंदात राहतील. बघा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या, आई वडिलांची सेवा करा. आपल्यातने आज ह्या ठिकाणी शंकर भाऊ निघून गेले, 1 वर्ष झालं. त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे, त्यांच्या मुली आहेत, मुलगा आहे, त्यांची आई आहे. अरे आईने किती कष्ट केलं म्हणले. परवा भाव होता ऊस बांधायचा, काय ते दिवस होते म्हणले, आम्हाला आठवते म्हणलं. बघा आईने खूप कष्ट केलं, बाजारामध्ये भाजीपाला घ्यावा. 4 भाऊ, मधू असेल त्या ठिकाणी, चंद्रकांत असेल, सुदामा असेल. बघा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आले कुटुंबाने ह्या ठिकाणी आज बघा भरपूर पैसेवाले आहेत लोक जगामध्ये. अरे म्हणले पेटावलं तर विजत नाही, पण म्हणले केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणले जसं कर्म करल तसं फेडावं लागतंय. आज ह्या गरीब कुटुंबामध्ये आपल्या बघा मुलाचा आपल्या बापाचा ह्या ठिकाणी वर्षश्राद्ध संपन्न होत असतं. का होत असतं तर म्हणले कोळी कन्या पुत्र होती जे सात्विकन तयाच हरिक वाटे देवा. म्हणले तुकाराम महाराज म्हणतात की आपोलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचे. मी म्हणून वत्सलाबाईची नक्कीच खूप धन्य होती म्हणून तिच्या पोटी शंकर सारखा मुलगा जन्माला आला.
बाजारामध्ये ह्या समाजामध्ये नाव कमावलं, कुणाची चोरी नाही, लबाडा नाही, धंदा करणे, पैसे कमवणं हाच एकमेव मार्ग. पाठीमागं त्यांची पत्नी आहे. आपण देवाला सर्वजण जमलो, त्यांना साकडं टाकू. देवा, ह्या कुटुंबावरती तुझी छाया राहू दे, त्यांच्या आयावरती छाया राहू दे, त्यांच्या मुलींची त्या कुटुंबावरती लक्ष राहू दे, त्यांच्या जावयांचं ह्या लहान मुलांच्यावरती लक्ष राहू दे. अशीच आपण ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि ह्या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर आवडी ज्ञानराज